पोहोचणं आणि काय काम होत आहे हे पोहोचणं महत्त्वाचं आहे। या संस्थेने आपल्या देशात 5-6 गावांमध्ये जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये काम केलंय, त्याबद्दल पण ते तुम्हाला माहिती सांगते। आणि सुरुवातीला आम्ही मंगळवेढाचं डोंगरगाव घेतलंय। मी जसं 24 गावांचा प्रश्न म्हणाली, हे 24 गावांमधली सुरुवातीला आम्ही डोंगरगाव घेतलंय। त्या डोंगरगावात मोठं तलाव आहे, तिथे आता पाणी नाही आहे, कोरड पडले। तिकडे पुन्हा एकदा पर्कॉलेशन खोदकाम असेल, रिवायवल असेल, कन्झर्वेशन असेल, सगळं ही संस्था करणार आहे। त्या डोंगरगावाच्या तलावावर अवलंबून असणारी 4 गाव आहेत, हाजापूर, हिवरगाव, पाटकळ, खोमनाळ। ही 4 गावं आहेत जी डोंगरगावावर अवलंबून आहेत। त्याच्यानंतर लक्ष्मी दहिवाडीमध्ये आम्ही काम घेतोय। लक्ष्मी दहिवाडी मध्ये जवळजवळ 11,000ची लोकसंख्या आहे। त्यानंतर वाफळे, मोहोळ तालुका, ही आधीची 2 गावं मंगळवेढा तालुका होती। वाफळे, मोहोळ तालुका, तिथे आम्ही हे काम घेतोय। अक्कलकोटचं आम्ही एक आयडेंटिफाय करतोय। आम्ही हाल चिंचोळी केलेलं, पण तिकडे त्या सुकलेल्या ओढ्यात फक्त खडी आहेत म्हणून ते कट करून कदाचित आम्ही कर्देहाळी घेऊ। दक्षिणमध्ये तर पाणी आहे, पण येणाऱ्या दिवसात पण तिथे पण फोकस करू। आणि ह्या सोबत जी 24 गावं आहेत त्याच्यातली 10 गावं सुरुवातीला जिथे विहिरी खोदायचं काम या संस्थे माध्यमातून आम्ही करत आहोत। जिथे विहिरी आहेत त्यांना रिचार्ज करण्याचं काम करणार आहोत, आणि जिथे विहिरी अजिबात नाही आहेत किंवा साठवण क्षमताच्या गावात नाही तिथे विहिरी खोदण्याचं काम करणार आहोत। हे फक्त मी तुम्हाला या वर्षीचं सांगते। ही सगळी कामं जून-जुलै पर्यंत पूर्ण होतील, म्हणजे जुलै ते सप्टेंबर ह्याच्यात तुम्हाला ह्या वर्षी पाणी साठा होताना दिसेल। आणि पुढच्या मार्च नंतर अजून गावं, अजून विहिरी, अजून ओढे, नाले, लेक्स घेण्यात येतील। 5 वर्षाचं काम आहे आणि होपफुली पुढे पण त्याच्यानंतर पण हे काम आमचं ह्या पद्धतीत सुरू असणार। तर रिझल्ट ओरिएंटेड आहे, हवे तीर मारत नाही आहोत। आज 3 वाजता डोंगरगावला आम्ही नारळ फोडून श्री गणेश करण्याचं त्या ठिकाणी काम करणार आहोत। आणि 23 तारखेला लक्ष्मी दहिवाडीला आम्ही ओपनिंग काम करणार आहोत। आणि 3-4 दिवसात तुम्हाला कामाची सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसेल। तुम्ही स्वतः जाऊन शहानिशा करू शकता। कलेक्टरशी आत्ताच मीटिंग झाली, कलेक्टरनी त्या सगळ्या कामासाठी NOC आमच्या हातात प्राप्त आहे। NOC घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम सुरू करत आहोत। तर एवढंच, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वादाची गरज आहे। माझ्यासोबत ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या संमतीनुसार लोकशाही पद्धतीने आम्ही हे क्रांतिकारी काम पुढे नेत आहोत आणि कामाची सुरुवात करत आहोत। माझ्यानंतर अरुण कृष्णमूर्ती, जे या संस्थेचे फाउंडर आहेत, EFI, ते तुमच्यासमोर एक प्रेझेंटेशन देतील। ते काही दिवस इथे आहेत। त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून सर्वे पण काही दिवसापासून इथे केला। आमचे तालुका अध्यक्षांनी खूप मोठं सहकार्य केलं। ह्याच्यात सर्वे करून गाव निवडायचं काम तालुका अध्यक्षांनी केलंय। सगळ्यांना घेऊन आम्ही हे काम सोलापुरात सुरू करत आहोत। काही प्रश्न असतील तर आता पण घेऊ शकतो किंवा प्रेझेंटेशन नंतर घेऊ शकतो, पण हे प्रेझेंटेशन तुमच्यासोबत शेअर करणं पण गरजेचं आहे। एवढंच या ठिकाणी सांगते।